नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघा सातमाळा अजिंठा डोंगररांगा याबद्दल माहिती घेणार आहोत। आणि उत्तरेकडून तापी नदी वाहते, दक्षिणेकडून गोदावरी नदी वाहते। पुढे इथे बघा प्रवरा नदी सुद्धा इथून वाहत असते। तर इथे बघा गाळणा टेकडी आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगामध्ये। ही सप्तशृंगी आहे। सप्तशृंगीची उंची 1416 आहे। त्र्यंबकेश्वरची उंची 1304 आहे। तौलाची उंची 1231 आहे। ह्या जोड्या लावामध्ये विचारले जातात। अशा पद्धतीने ह्या अशा जोड्या लावा विचारतात। आपला बरोबर आला पाहिजे प्रश्न। वाघूर नदी आहे अजिंठा डोंगररांगा। बघा अजिंठा लेणे आहे, परत दौलताबाद किल्ला आहे, वेरूळच्या डोंगररांगामध्ये काय आहे, वेरूळ लेणे आहे। लक्षात राहू द्यायचा आहे। एक प्रश्न इथे सुद्धा विचारला जातो। परत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरपानात आहे, चौका आहे आणि वेरूळ आहे। अशा पद्धतीने टेकड्या आहे। जालनामध्ये जामवंत आहे, हा प्रश्न मागे विचारला होता। हिंगोलीमध्ये सुद्धा हिंगोली डोंगर आहे। तर नांदेडमध्ये बघा हे पण विचारलेलं आहे, निर्मल डोंगररांग, मुदखेड डोंगररांग आणि यवतमाळमध्ये पुसदच्या टेकड्या। मागचा पेपर तुम्ही चेक केला असेल तर तुम्हाला इथे दिसलेलं असेल। त्यानंतर ह्या डोंगररांगाची उंची पूर्वेकडे उंची कशी आहे, कमी कमी होत जाते आणि डोंगररांग तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा कशी दिसते तुम्हाला, पश्चिमेकडून पूर्वेकडे दिसत आहे। सातमाळा नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा म्हटलं जातं। अंकै टंकै हे ठिकाण आलं की त्याच्या पुढून ही डोंगररांग अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखली जाते। बघा अजिंठा टेकड्यांचा उतार उत्तरेकडे कसा आहे, तीव्र असून गोदावरीच्या नद्याकडे कसा आहे, मंद उतार आहे। म्हणजे या ठिकाणी मंद उतार आहे, या ठिकाणी पूर्व उतार आहे। अशाच पद्धतीने सातमाळाच्या उत्तर दिशेस मालेगाव पठार आहे आणि पूर्वेस बुलढाणा पठार आहे। मग मालेगाव पठार कुठे असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, तर बुलढाणा पठार कुठे असेल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल। मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे, एक प्रश्न 100% इथे विचारला जातो। आपली कंबाईनची बॅच चालू होत आहे इंग्लिश आणि मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम प्रॉपर आणि मराठी माध्यमा म्हणून सुद्धा प्रॉपर बॅच चालू होत आहे। टीटची सुद्धा बॅच आहे। ज्या मुलांना बॅच लावायची असेल त्यांनी इन्क्वायरी करायची आहे। पुढे तुम्हाला पोस्टर दिसूनच जाईल। धन्यवाद मित्रांनो।